ही आता रंग भारी यांची बातच न्यारी. अहो नेम नाही करतील काय. जो तो म्हणे मृत शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 सारी एकापेक्षा एक लई भारी बातमी आजची इथली सकट रंगो. family.com. श्लोक, कॉलेजला नाही जायचंय? जायचंय. नाही जायचंय का? सुट्टी आहे. मला कॉलेजला जायचंय. जायचंय ना? हो. मग निघ ना. तू मला घरातून हकलवतेस की कॉलेजला पाठवतेस? मी तुला घरातून हाकलून कॉलेजला पाठवते. एका महत्वाच्या कारणासाठी मी थांबलोय. कोणतं? पाऊस. हे काय कारण आहे कॉलेजात न जायला? लहान आहेस का तू? तुला या वेळेत ऊस खायचंय? ऊस नाही ग, ऊस नाही. नाही मग पाऊस. पाऊस. पाऊस? हो. काहीतरीच काय. तुला कॉलेजमध्ये न जाण्यासाठी दुसरं कुठलं चांगलं कारण नाही मिळालं वाटतं. हा हिवाळा चालू आहे. हिवाळ्यात कधी पाऊस पडतो का? गाई ही मुंबई आहे, इथे कधी आणि काही होऊ शकतं. खरं सांगतोयस तू? अगं खरंच सांगतोय. बाहेर धो धो पाऊस पडतोय. हो? हवं तर बघ. बघते. हा. हे पण हे कसं शक्य आहे? त्याला समजा शक्य आहे. बाहेर धोधो पाऊस कोसळता हा. आई तू मागे बघ. अरे सेवक, तुला माहितीये का बाहेर म्हणे धोधो पाऊस पडतोय? त्याला मग मी काय ऐकला बोला. चला लय मोठा वादळ येणार आहे. वादळ वादळ लय मोठा वादळ येणार आहे. पाऊस आल्यावर मोर नसतो ना? हो. हा का नसतोय? अगं आई. मोर उडाला. मोर आला. अगं आई वादळ. ते वादळ आल्यावर झाडं हलतात तसा का हलतोय तू? हा वादळ. मोठं वादळ येणार वादळ आहे. येणार आहे. मग सरळ सांगायचं ना, मोर आणतायत मोर उडवतायत दोघं पण ना. वादळ येणार आहे. ज्याला या आशा खुश होत आहेत तसं काय वादळ यांच्या बाहेरून येणार आहे. अगं आई वादळ येणार आहे, सण येणार नाहीये. चला लय मोठं वादळ येणार आहे. मागे बघ. लय 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 मोठं वादळ येणार आहे. हा? बिल्डिंगी झाडं बी कोसळू शकतात. तेव्हा हवामान खात्यानं समद्यांना जपून राहायला सांगितलं. वाकून वाकून काय होणार आहे? वाकून नाही हो, जपून 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 राहायला. जपून. हा. पण नक्की कधी येणार आहे? त्याला या 48 तासात यायला पाहिजे. एक्झॅक्टली कधी? अगं आई तू वादळाच्या स्वागतासाठी उभी राहणार आहेस का? चला बाबा, मी जल्ला मांदा सगळा सामान आवरून घेतो. हा ए हा कुठे ए सेवक सेवक आई सेवक आई वादळ. चला वर्तमानपत्र वाचूया. अरे बापरे, अरबी समुद्रात हवेची पोकळी निर्माण झाल्यामुळे वादळ येण्याची शक्यता आहे. आलं वादळ आलं. काय बोलला? नाही काही नाही काही नाही. अरे दादा तू कॉलेजला गेला होतास ना? अरे कॉलेज तो एक बहाना है रे. मैं टिन 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 तीन 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 प्यालास. काय बोलतोय? मी असा कधी वागतो? माझी गर्लफ्रेंड कोण आहे? टीना. तिच्या बरोबर फिरायला गेलो तू. अरे वा वा वा, ते पण कॉलेजला दांडी मारून. अरे कॉलेजला मी दांडी मारलीच, पण तिच्या बरोबर फिरताना तिने मला दांडी मारली. का? या पावसामुळे. अरे पावसाचं सोड. ठीक आहे मी जाऊन येतो. हा पेपर घे. का आतमध्ये पाणी नाहीये? अरे तो पेपर वाच. वाचू? हा वाचतो. हे बघ, मानसिक छळामुळे लहान भावानी मोठ्या भावास बेदम मारहाण केली. म्हणजे तू मला ही बातमी वाचून काय घाबरवलं मला? अरे नाही, अग्रभागी असलेली बातमी वाच. कुठे? अग्रभागी म्हणजे कुठे? हे काय? हा भाग आहे.
वाच अग्र कुठे ही बातमी वाच. बरं वाचता उगाच चिडू नको. अरबी समुद्राला आली चरबी. अरबी समुद्राला आली चरबी हे काय टायटल आहे का? अरे दादा, अरबी समुद्रात हवेच्या दाबामुळे पोकळी निर्माण झाली आहे आणि त्यामुळे त्यामुळे काय? वाच. अरे बाप रे, त्यामुळे दादा तू मनातल्या मनात देखील अडकतोस. तरी वाचतोय ना, वाचणं महत्वाचं आहे ना. हा. अरे काय लिहिलं पण इथे खूप मोठं वादळ येणार आहे. हो ना. ओम वासुदेवाय नमः. ह्या नावाचं वादळ आहे. अरे दादा मी जप करतोय ओम वासुदेवाय नमः, ओम वा. वासुदेवाय. का म्हणजे काय? अरे नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्यावर संकट येणार आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी मी जप करायचं ठरवलंय. कधी? आत्ताच. आता तर बरा होता ना, लगेच काय जप करायला लागलाय? अरे येणारं संकट दूर जावं म्हणून मी जप करतोय. हा जर का तू जप केलास तर येणारं वादळ परत जाईल. म्हणजे काय? नक्कीच. नक्कीच काय? नक्कीच. मग अजिबात हा जप करायचा ना, आधी सांगून ठेवतोय. का? अरे तू जर का हा जप केलास आणि वादळ परत गेलं तर मला परीक्षा द्यावी लागेल ना. अरे पण माझ्या जपाचा आणि तुझ्या परीक्षेचा संबंध काय? आहे आहे आहे. तू जप केल्यामुळे परत काय जाणार आहे? वादळ. मग मला परीक्षा द्यावी लागणार. म्हणजे या वर्षी ना मी पास होणार. कॉंग्रॅच्युलेशन, तू पास होणार आहेस. नाही रे, या वर्षी ना मी ना पास होणार. नापास होणार? हा मग. अरे बा पुढच्या वर्षी जरी बसलास तरी देखील तू नापासच होणार आहेस. अरे पण तुला कळत कसं नाहीये? या वर्षींचा बाबांचा मार वाचेल ना, तो पुढच्या वर्षात ढकलला जाईल ना. अरे हो. म्हणूनच सांगतोय अजिबात जप म्हणायचा नाही. नाही. कळलं? हा. बरं काय बातम्या येतात ना, हो ना. वादळ येणार, हो मग ना. लोक जप करायला लागतात. हो. कुठला जप होता? ओम वासुदेवाय. गणपती बाप्पा मोरया. आई आई ओ आई आई एवढे ओरडते कशाला? भैरी मी नाही, भैरी तू आहेस. सॉरी सॉरी. आई तुम्ही सामान बांधलं? सामान? हा का ग? हो असं काय करताय? घर सोडून जायचंय ना. ह्या वयात मी कुठे घर सोडून जाणार? गावाला. जया तुला काहीच कसं वाटत नाही? म्हाताऱ्या सासूला घरातून बाहेर काढतेस. तुम्ही असं काय करताय? म्हाताऱ्यात म्हणूनच तर तुम्हाला मदत करते. आणू बॅग तुमची? नको नको, मला घरातून बाहेर काढू नको जया. मला काहीच कळत नाहीये. तुम्ही हाताने नाही म्हणताय आणि मानेने हो म्हणताय. एक काय ते सांगा. नाही म्हणजे असं नाही. आई तुम्हाला एक माहितीये का? तुम्ही गावाला ना एकदम सुरक्षित राहाल. म्हणजे तुला काय म्हणायचंय? इथे माझ्या जीवाचं काही बरं वाईट होणार आहे? नाही नाही, काय माहितीये का, जर का तुम्ही इथे राहिलात ना तर तुमच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होईल. मग मी काही वेगळं बोलले का भैरे? नाही नाही, मला माफ करा. मला का हात जोडताय? आता हात जोडायचे ना ते देवाला, तोच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर काढेल. म्हणजे तू माझ्यावर जराही दया नाही करणार जया? मी काय करू शकते? आता जे काही करायचं तो देवच करणार. माझ्या हातात असतं तर. सगळं तुझ्याच हातात आहे. कसं काय? हो हे बघ, सदाला कळलं ना, भडकेला तो तुझ्यावर. यांना तुम्ही काळजी करू नका, मी यांना समजावेन. हा बरं बॅग आणू ना? नको नको, आणते आणते आणते. कसं ग? तुला माहित नाहीये का जया, मी सारखे सारखे विसरते. मी एकटे कुठे जाणार? तुम्ही एकटे का जाताय? आपण तर ठरवलेलं सगळ्यांनी जायचं म्हणून ना. सगळे? हा सगळे कुठे चाललोय? हो असं काय करताय? तुम्हाला मी सकाळी नव्हतं का सांगितलं मुंबईमध्ये मोठं वादळ येणार आहे म्हणून? आठवलं. आठवलं ना. म्हणूनच आपण सामान बांधून ठेवूया, म्हणजे वादळ आलं तर पटकन आपल्याला निघता येईल. अच्छा अच्छा, म्हणून तो सामान बांधायला सांगितलं. मला काहीतरी वेगळंच वाटलं. काय वाटलं? जाऊ दे, काय नाही. बघ हे सगळं विसरायच्यात, मला सामान बांधलं पाहिजे. पण तुम्हाला काय वाटलं ते सांगा ना. वाटलं ते सांगा ना. आई आई सांगा ना. वाटेत सांगते. हे 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 ढंटक 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 ढन टाक टाक. किती छान वाटतंय. सांग सांग भोलानाथ, पाऊस थांबेल काय? बुगू 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 बुगू. अरे सांग सांग भोलानाथ, पाऊस थांबेल काय? बुगू 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 बुगू. किती बरं वाटतंय. काय काय भोलानाथ कोण? मी. बुगू बुगू कोण? अरे तू.
आणि भोलानाथ कोण? अरे मी सांगितलं ना, मी जाम, मला असं खूप नाचावं असं वाटतंय आज. असं येड्यासारखं का नाचताय? शहाणा माणूस वेड्यासारखा कधी नाचतो? लय खुश असल्यावर. मग मी आज लय खुश आहे माहितीये. काय झाला काय? अरे बाहेर एवढं पम 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 पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे पप पप परीक्षा बदक. बदक करी परीक्षेला गेलो होतं का रे? बाजाक नाही मग? अरे परीक्षा बुबू 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 बुबू. कुत्रे कधी परीक्षा देतात का? नाही. आता मला सांग, बाहेर काय पडतोय? पाऊस. पावसामुळे काय साचतं? पाणी. पाणी जर का डोक्याच्या वरती गेलं आणि आपण गटंगाळा खायला लागलो तर त्याला काय म्हणतात? बुडतो बुडतो. तेच, परीक्षा बुडणार आहे म्हणून मी जाम खुश आहे. जरा इथं परीक्षाच काय, त्याला समजा बुडणार आहे. म्हणजे आपण एवढं मोठं वादळ येणार आहे? मग अरे बापरे. पण मला सांग, तू कुठे चालला होतास? मी त्याला गावाकडे फोन करायला चाललो होतो. तू काय वेडा आहेस का रे? काय झालं? जे काय सांगायचं ते मला इथे सांग ना. गावाला जाणार तू, तिथून आम्हाला फोन करणार, मग सांगणार. त्याला तसं नाही हो, मी बाहेर जाणार आणि गावाकडे फोन करणार आहे. खुश दिसतोय, पाऊस पडतोय. कोणाची आठवण येते रे तुला? गप बसावं. का? अहो आमच्या गावाला वादळ आलाय, पूर आलाय, त्यामुळे समजा गाव असा पाण्याखाली बुडालेला हाय. अरे बाप रे, पाण्याखाली बुडायला अख्खा गाव? मग तू फोन करणार आहेस कोणाला? वाण्याच्या दुकानात. तू थोडा वेडसर आहेस का रे? वेडसर आहेस जरा. अरे आता सांगतोय अख्खं गाव पाण्याखाली गेलेलं आहे. बरोबर. अरे मग वाण्याला फोन कसा करणार? वाण्याचं दुकान पाण्याखाली नाहीये का? बरोबर. मग पण चला तो फोन बुलेट प्रूफ आहे ना. अच्छा, फोन बुलेट प्रूफ आहे म्हणजे? त्याला तसा बुलेट प्रूफ नाही हो. मग आता आपल्या हातात घड्याळ असतो की घड्याळ नाही, असतं. तर तो आपण असा हात पाण्यात बुडवला, बुडवला, त्या घड्याळात पाणी जात नाही. पाणी जात नाही. मग ते घड्याळ काय झाला? बुलेट प्रूफ झाला. अरे त्याला वॉटर प्रूफ असं म्हणतात. मिळाला ना प्रूफ. अरे तुझा हा विनोद पूर्ण न करताच गेला. हाय सॅमू. आलास एवढ्यात फोन करून? हे बघ, मी तुझ्यावरती खूप चिडलेलो आहे. मगाशी मला भेटायला नाही आलीस आणि आता इथे का आलीस? मी अमेरिकेला जाते. सगळ्यांना वेळ लागले. आपल्या भारतात पाऊस पडतोय ना, मग अमेरिकेत पावसाची मजा का लुटायला चाललीस मला कळत नाहीये. इथे फ्लड येणार आहे म्हणून मी जाते अमेरिकेला. अच्छा अच्छा अच्छा, फ्लड येणार आहे? कुठून येणार आहे फ्लड? अमेरिकेवरनं येणार आहे, लंडनवरनं येणार आहे का, इंग्लंडवरनं येणार आहे का, ब्रिटनवरनं येणार आहे? आणि त्याच्याबरोबर का जाणार आहेस तू अमेरिकेला? अरे फ्लड म्हणजे ते तुमच्या भाषेत काय बोलतात? काय बोलतात तुमच्या भाषेत? ते जोरात येतं ना वारा. जोरात वारा. वारा येतो त्याला वादळ असं म्हणतात. हा तेच ते. वादळ म्हणजे फ्लड होय? मला वाटलं कोणी माणूस. बरं त्याचं काय? अरे सेफ्टीसाठी वी आर गोइंग बॅक टू अमेरिका. पिक्चरची तिकीट काढलेत ना परवाची, जायचं होतं ना आपल्याला, मग आता त्याचं काय? परवापर्यंत थिएटर नको राहायला. का? पूर आला तर ते पण वाहून जाणार ना. ए थिएटर गेलं बा. डोंट स्टॉप मी सॅमू. कोण थांबवतोय तुला? मला माहितीये तू माझ्याशिवाय नाही राहू शकत. गैरसमज आहे तुझा, असं काही नाहीये. तुझ्याशिवाय मी चांगला राहू शकतो. हे बघ, मला एवढंच वाईट वाटतंय की तू माझ्याबरोबर पिक्चरला येत नाहीयेस. ते ठीक आहे, पण तिकिटाचे पैसे दे ना मला. 250 रुपये पिक्चरचे आणि 50 रुपये खाण्यापिण्याचे होतील. 300 रुपये झाले तुझे. How cheap. हो का? थांब जरा, थांब. त्याचं काही काळजी करू नको, थांब जरा. हा बघ, सगळं तुझं ऐकणार आहे. अमेरिकेला जाण्याच्या पूर्वी मी चिप्प बसलेलो आहे. आता मला पैसे दे. शाबास शाबास. जगलो वाचलो ना. हा भेटू. बरोबर. त्याला घरामध्ये बंटी बबली शंगू मंगू कोणच नाही, म्हणजे ह्या घरावर राज्य शहनशाचा हाय. त्याला जरा पडूया. हा अरे बाबा कोण नाही, आराम करूया जरा. येईल सेवक. हा सेवक. अरे श्लोक दादा, गुड मॉर्निंग. सुप्रभात. वा वा वा. सॉरी, कुठून आली? त्याला ते फोन करायला गेलो ना गावाकडं. ते आमच्या गावाला पूर आलाय ना, समजा गाव असा पाण्याखाली गेलाय. म्हणजे तुमच्या गावात मोठ्या प्रमाणात जीवित व वस्तूंची हानी झाली असेल ना रे? नाही नाही नाही, त्याला तसला काय बी नाही झालाय. हा पण त्याला लय नुकसान झालेलं आहे. अरे मग मी काय वेगळं बोललो का? त्याला तुमची भाषा कंदी कंदी मना कळते हो, पण समजे डोक्यावरून जाते. साहेबांनू म्हणजे बघा असं ते नुकसान झालेलं आहे, पण कोणाला जीव नाही गेलेला आहे. अरे पण लोक दुःखी असतील ना. हा त्याला समजे मजेत आहे.
अरे पण तुमच्या गावात पूर आला होता ना. हा अरे मग गावात गुलाबी थंडी पडल्यासारखं काय बोलतो, सगळे मजेत आहेत म्हणून. काय माहिती का, आमच्या गावचे ना समजे लोक आहेत ना चोर आहेत. काय? चोर म्हणजे ज्याला तसला पाकिट मारता तसला चोर नाही हो, मग? काम चोर समजे झाला बिजी बिजी. बिझी. हा ते काम नसताना समजे बिजी असतात ना. अरे लेझी. ताच हा. आता त्या लोकांना 3 महिने काय काम नाही. हा. सरकार त्यांना जेवणाची पाकिटं देणार आहे फुकाट. अरे पण लोकांची तर घरं वाहून गेली आहेत ना. म्हणून तर लोक जाम खुश आहेत ना. ज्याला सरकार त्यांना आता घर बांधून देणार ना फुकाट. वा वा, काय आदर्श गाव आहे. आदर्श नाही, ज्याला चिपलून. गपरे. काय काय मंडळी, काय चाललंय काय? काही नाही, आपल्या शहरात वादळ आणि पूर आल्यावर नेमकं काय करावं ह्याचा विचार करतोय. मग काय काय ठरवलं काय तुम्ही? अहो, सेवकाने याचं सामान बांधून ठेवलेलं आहे, मी माझं सामान बांधून ठेवलेलं आहे. येत्या 48 तासामध्ये मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. तुम्ही पण तुमचं सामान बांधा आणि पटापट चला. चला. हा, बांधा बांधा, माझं सामान वगैरे मी काही बांधणार नाही बाबा. अहो पण हे का? बघ, हे शहर म्हणजे माझं नुसतं राहण्याचं ठिकाण नसून हे शहर म्हणजे माझी कर्मभूमी आहे रे, कर्मभूमी. या शहरानं मला 2 वेळेचं अन्न आणि निवारा दिलाय, थंडीमध्ये ऊब दिली आहे, पावसामध्ये छप्पर दिलंय. अरे तुम्हा लोकांच्या भविष्याची तरतूद देखील या शहरानं शिक्षणाच्या द्वारे केलेली आहे. अहो पण बाबा. अरे ऐक माझं पुढे ऐक. अरे ज्या राज्याचा रक्षण करता प्रत्यक्ष पांडुरंग आहे, वैभव महालक्ष्मी आहे आणि विघ्नहर्ता अष्टविनायक जागोजागी बसलेला आहे, अशा शहरानं नैसर्गिक आणि भौगोलिक आपत्तींचा विचार कशासाठी करावा? श्रद्धा ठेवा, सबूर ठेवा, सगळं काही ठीक होईल. आणि बोल साहेबानू, ह्या तुमचा बरोबर. हा बोल रे. हो. अरे वा. अरे बाप. हा ठीक आहे बघू. हा ऐका, माझ्या मित्राचा फोन आला होता. हवामान खात्यानं आत्ताच बातमी दिलेली आहे, जे वादळ शहराच्या दिशेने येत होतं त्यांनी दिशा बदलली आहे आणि ते आपल्या अरबी समुद्रापासून दूर गेलंय. आता आपलं शहर अगदी सुरक्षित आहे. ही आता रंग भारी यांची बातच न्यारी. अहो नेम नाही करतील काय. अहो काय 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 तो म्हणे वृत्त शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय. आई 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 हो, 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 हो.